राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी भारतीय राष्ट्रवाद वाटा आणि वळणं या विषयावर आपले विचार मांडले। ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते। भारतीय राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, बहुसंख्याक यांचे अनेक पैलू त्यांनी उलगडले। देश सध्या कोणाचा असा प्रश्न निर्माण झालाय। बहुसंख्येनं निवडून आलो म्हणून लोकशाहीत हा देश आमचा अशी भूमिका मांडून अल्पसंख्याकांना वेगळं करण्याचा घाट घातला गेलाय। नागरिकत्व कायदा याचं उदाहरण आहे। याला आव्हान देण्याची गरज निर्माण झाली आहे असं सांगत बेडकिहाळ यांनी बहुसंख्याकवादाचं कारण पुढे करून राज्यकारभार करणं हे भारतीय राष्ट्रवादापुढचं धोक्याचं वळण आहे असं प्रतिपादन केलं। स्वातंत्र्यपूर्व काळात रानडे आणि आगरकर यांनी पूर्ण ताकदीनं सुधारणावाद मांडला, मात्र संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीत ते कमी पडले। महात्मा गांधीजींनी राजकीय की सामाजिक या भांडणात फूट पडेल हे ओळखून दोन्ही सूत्रांना राष्ट्रीय चळवळीच्या वाटचालीत एकत्र गुंफलं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यकारभार हाताळणं हा दुसरा टप्पा होता, तर 1990 नंतर राष्ट्रवादाला आव्हान देणारा तिसरा टप्पा आला असून सध्या संविधानाचा प्रवाह बदलण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार, प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील यांच्यासह राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे पदाधिकारी आणि श्रोते उपस्थित होते।